यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधून आलेल्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जशी मोदींवर टीका करतात तशी कधी वैयक्तिक टीका केली नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। तसंच मी मोदींच्या भूमिकेला विरोध करत असताना तेव्हा खिशातले राजीनामे का काढले नाहीत तेव्हा तुम्ही सत्तेचा मलिदा साधत बसले होते अशी टीका ही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावरती करतायत तशी माझी टीका नव्हती। मला काही नको होतं, मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही केला, मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला। आज हे विरोधामध्ये बोलतायत, मग ज्यावेळेला मी बोलत होतो त्यावेळेला खिशातले राजीनामे बाहेर काढून माझ्याबरोबर का नाही आलात? त्यावेळेला सत्तेत मिळणारा मलिदा चाटत बसले होते ना। कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका। ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली, पुढचे दिवस भीषण आहेत। त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका। मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही। मी जे अपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार। तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे त्याला 18 वर्ष झाली आहेत। ही असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही। आज हाणामाऱ्या चालू आहेत, पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल? कोथळे बाहेर काढतील। याचं कारण मी मागच्या तुम्हाला आठवतं मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये का त्याच्या गेल्या वर्षी सभेमध्ये तर आठवत नाही, महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय। कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही। आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधून आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा। पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण। आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्या समोर येत आहे। जागा वाटपाबद्दल चर्चा झाली, पण मी तुम्हाला खरं सांगू ना, मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो 1995 साली, त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही। त्याच्यामुळे माझं टेम्परामेंटच नाही। 2 तू घे, 4 मला दे, मग ही नको, ती तू घे, तू ही घे, मग मला इथे सरकव, मग ह्याला इथे, मला ते जमत नाही, माझ्याकडनं होणार नाही, माझ्याकडनं जमणार नाही। राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली। प्रवीण दरेकरांनी काय प्रतिक्रिया दिली